बुवांचा आवाज खूप गोड आहे, त्यामुळे बुवा कसे भजन करताना तृप्त करून टाकतात. भजन रसिकांना धन्यवाद बुवा. बघा, भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर ती म्हणजे श्रवणीय भक्ती. आणि आज तुम्हा भजन रसिकांच्या माध्यमातून आम्हाला संत मंडळी तसेच आमचे पंचरत्न यांचे आत्मे कुठेतरी तुमच्यामध्ये आहेत आणि ते आमचे नामस्मरण ऐकण्यासाठी बसले आहेत आमच्या समोर. त्यामुळे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. भक्ती कशी असावी बघा, रावणासारखा भक्त होणे नाही, बरोबर की नाही? रावणासारखा भक्त होणे नाही. शंभूदेवांना स्वतःचं आत्मलिंग द्यावं लागलं, बरोबर की नाही? तसेच उखळत्या तेलामध्ये टाकून सुद्धा त्याच्या केसालाही धक्का लागला नाही असा भक्त प्रल्हाद. अशी भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आणि आपले संत नामदेवराय बघा, त्यांचं भजन ऐकण्यासाठी स्वतः देवालाही देऊळ फिरवावं लागलं असे आमचे नामदेवराय. अशी भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आणि तेच आम्ही या भजनाच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा तसेच बघा, बुवा बरेच काय काय बोलले, बोलतात बोललो नाही काय, अरे साखरेसारखं गोड माणूस तुझं काय बोलणार, माझेच गोड चुका केले, बरोबर की नाही? आणि बुवा बोलण्याची जरूरतच नाही ना. जरी आमने सामने बारी असली तरी रूपावलीपर्यंत भगवंताचं नामस्मरण ते नामस्मरणच झालं पाहिजे, बरोबर की नाही बुवा? आणि आपण तुम्ही बोललात की भजन परंपरा आपल्या टिकवूची आहे व पहिली सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, बरोबर की नाही? आणि कारण बुवा स्वतःपासून सुरुवात केली आहे बुवांनी. खरोखरच त्यांचं गायन पण अप्रतिम आहे. भजनाला कोण नावच ठेवू शकत नाही. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच बघा, आज महाराजांची जयंती आहे. अरे कायदा नव्हता, कलम नव्हतं, सुखी होती प्रजा. कायदा नव्हता, कलम नव्हता, सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर आरूढ होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. अरे विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या जातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाद नख्याने अफजल खानाचा गोधळा काढून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला. असा मर्द मावळा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. बघा, त्यांची आपल्यावर भरपूर उपकार आहे. कारण त्यांच्यामुळे आपलं हे भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर या भूमीमध्ये जन्मले नसते तर बुवाने सांगल्याप्रमाणे, बरोबर की नाही बुवा, काहीतरी गुडको गावून आमचा पुरावा लागला. सुनील गायकवाड यांच्याकडून 100 रुपये. तसेच बुवाने सांगितलं की भारूड या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार बुवा. कारण आपल्याला पण ती परंपरा जपायची आहे, जुनी परंपरा. कारण कदम बुवा, पांचाळ बुवा, पाटील बुवा, वामन भोकर बुवा, काशीराम परब बुवा, काय बुवा होते, बरोबर की नाही? हे काय म्हणतात, नाटेकर नाटेकर, हे नाटेकर काळाने हा शिवजयंती त्या काळाने तुला इथे बोलवले आहे. काळाने कळले नाही चाराने तसं गोड राग नाही म्हणणार, राग नाही म्हणायचं, असं खेळत भारी म्हणणार. काय एक मस्करी म्हण.
बरोबर आहे का नाही? गोड आमचं लय गोड आहे. गोवासाठी एक गाणं. सांग कधी कळणार तुला भाव माझा. पावित्र्य बोलूया.
Yeah.